नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि आरतीज कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून बनणारे मस्त कुरकुरीत असे क्रिस्पी बॉल्स। तर चला रेसिपी सुरू करूया। तर इथे मी सोयाबीन घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे गरम पाण्यामध्ये भिजत घालूया। गरम पाणी ओतून घेतलंय मी, छान 15 मिनिटांसाठी आपण भिजत घालूयात। खूप छान कुरकुरीत आणि मस्त असा नाश्ता होतो, अगदी लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सोयाबीन छान भिजलेले आहेत, सगळं पाणी त्यांनी ॲब्झॉर्ब केलंय, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण हे पाणी पिळून काढूयात। सोयाबीन आता आपण थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता, मी थंड पाण्याने स्वच्छ धुतलेत। आता हेही पाणी आपण पिळून काढूयात। हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि जाडसर असं वाटण करूयात त्याचं। अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेऊयात। हे वाटण मी एका भांड्यात काढून घेते। जाडसर असं वाटण करायचं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घालूयात। 2 चमचे बेसन पीठ घालूयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण ठेचून घालूयात। बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। पाव चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता हे मिश्रण छान एकत्रित करूयात। पाणी घालायची गरज नाही आहे, सोयाबीनला मॉइश्चर असतं। छान असा डो तयार करून घेऊयात। आता याचे छान असे बॉल्स तयार करून घेऊयात। तुमच्या आवडीचा आकार तुम्ही देऊ शकता। तुम्ही इथे पाहू शकता, मी असे बॉल्स तयार करून घेतलेत। आता इथे मी बारीक रवा घेतलाय। तर ह्या बॉल्सला पाण्याचा हात देऊन त्याला आपण रव्याचं कोटिंग करून घेऊयात, त्यामुळे ते छान क्रिस्पी बनतात। तुम्ही इथे पाहू शकता, छान असं कोटिंग करून घेतलंय। आता आपण हे तळून घेऊयात। कढई तापायला ठेवली आहे, त्यात तेल घातलंय। तेल तापल्यानंतर आपण आता ते बॉल त्यात तळून घेऊयात। खूप छान झटपट असा बनणारा हा नाश्ता आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अगदी लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा नाश्ता आहे, नक्की ट्राय करा। छान असे कुरकुरीत असे बॉल्स तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। तर हे तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता। लालसर असे रंगाचे